गावामध्ये अशा युनिट तयार केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे युनिट, महिलांचे युनिट, कर्मचाऱ्यांचे युनिट, नॉन कर्मचाऱ्यांचे युनिट, शेतकऱ्यांचे युनिट आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. ते जर आपण केलं तर असं कसं कोणी तुमच्यावर अन्याय अत्याचार करणार आहे? कोण करणार आहे? कारण तुमच्यावर जर अन्याय अत्याचार इथं कारंजामध्ये होत असेल तर नागपूरचे लोक तुमच्या समर्थनामध्ये उभे राहतील, यवतमाळचे राहतील, वर्ध्याचे राहतील, कोल्हापूरचे राहतील, सातारा सांगलीचे राहतील, तसंच देशामध्ये बी राहील. आपण एकामेकाच्या सपोर्टमध्ये उभं राहत नाही म्हणून ते लोक आमच्यावर शासन करतात. त्यांना वाटते की आमच्या विरोधामध्ये आता कोणी नाही, सगळे मॅनेज झाले. तर ही संघटित शक्ती निर्माण करण्याचा हा मामला आहे. हे प्रशिक्षण त्याच्यासाठीच आपण आयोजित केलेलं आहे की सिद्धी जोहरच्या वेड्यातून जेव्हा त्या पन्हाळगडाला सिद्धी जोहरनं वेढा टाकला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज अडकून पडले.